Good morning, students. Good morning, all of you. Now here we are also discuss about the problem on marginal costing. Problem number 1. In NEC company Pune, the sales and profits for the 2 years are also given below. Year 2017 sales are rupees 1 lakh, profit 9,000. In 2018 sales are also 1,20,000 and profit of our 2018 it is nothing but our 13,000. You are required to calculate. First one is PV ratio, second one is BEP in sales, third one is profit when sales are rupees 1,50,000, then fourth one is margin of safety of year 2018, then fifth one is the variable cost of both the years. Now we are also solve the problem. First of all, we are also find out the PV ratio. For the purpose of PV ratio, we are also use the formula changes in profit divided by changes in sales into 100. म्हणजे 2 वर्षाचा सेल्स दिले असल्यामुळं आणि 2 वर्षाचा प्रॉफिट दिला असल्यामुळं तिथं आपण PV रेशो फाइंड आउट करताना हा या ठिकाणी काय करणार आहे, चेंजेस इन प्रॉफिट डिवायडेड बाय चेंजेस इन सेल्स इंटू 100 हा फॉर्म्युला यूज करणार. मग आता चेंज इन प्रॉफिट किंवा चेंजेस इन प्रॉफिट काढायचं म्हटल्यानंतर काय करणार, 2018चा 2018चा प्रॉफिट 13,000 मायनस 2017चा प्रॉफिट 9,000 डिवायडेड बाय 2018च्या सेल्स 1,20,000 आणि 2017च्या सेल्स 1,00,000 इंटू 100. PV रेशो आपला येतो आहे 13,000मधून 9,000 मायनस केल्यानंतर प्रॉफिट आला चेंजेस इन प्रॉफिट 4,000 आणि चेंजेस इन सेल्स आल्या 20,000 म्हणजे इंटू 100 केल्यानंतर PV रेशो आला आपला 20%. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर BEP दॅट इज कॉल्ड द ब्रेक इवन पॉईंट इन सेल्स. आता ब्रेक इवन पॉईंट इन सेल्सचा फॉर्म्युला काय तर फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय PV रेशो. परंतु प्रॉब्लेममध्ये कुठंही फिक्स्ड कॉस्ट दिली नसल्यामुळं फर्स्ट ऑफ ऑल वी आर ऑल्सो फाइंड आउट द फिक्स्ड कॉस्ट. म्हणजे प्रॉब्लेममध्ये फिक्स्ड कॉस्ट दिली नसल्यामुळं तिथं आपल्याला पहिल्यांदा फिक्स्ड कॉस्ट फाइंड आउट करावी लागेल. मग फिक्स्ड कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करणार तर कॉन्ट्रीब्युशन मायनस प्रॉफिट इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट. म्हणजेच या ठिकाणी प्रथमतः आपल्याला प्रॉफिट माहीत आहे परंतु कॉन्ट्रीब्युशन माहीत आहे का, कॉन्ट्रीब्युशन माहीत नाही. मग ते पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. मग ते कसं फाइंड आउट करायचं तर कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू PV रेशो. म्हणजे हे एक कॉन्ट्रीब्युशन काढण्याचा फॉर्म्युला. म्हणजेच आपण काय करणार 2018च्या इथं आपल्याला PV रेशोवर माहीत आहे किती 20%, 2018च्या सेल्स माहीत आहेत किती 1,20,000. त्याच्यावरून आपल्याला कॉन्ट्रीब्युशन 2018 सालचं या ठिकाणी मिळू शकतं. म्हणजे 2018चं कॉन्ट्रीब्युशन किती येणार, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू PV रेशो हा फॉर्म्युला यूज करून कॉन्ट्रीब्युशन आलं आपलं 24,000 म्हणजे 1,20,000 इंटू 20%. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू 24,000. देन वी आर ऑल्सो फाइंड आउट द फिक्स्ड कॉस्ट. फिक्स्ड कॉस्टचा फॉर्म्युला काय तर फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू आवर कॉन्ट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. जे प्रॉफिट कुठला घेणार तर आपण या ठिकाणी प्रॉफिट हा ज्या इयरच्या सेल्स घेतल्या असतील कॉन्ट्रीब्युशन काढण्यासाठी त्याच इयरचा प्रॉफिट घ्यायचा. 2018चा या ठिकाणी आपण प्रॉफिट कन्सिडर करणार. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट किती आली आपली या ठिकाणी 24,000 हे कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रॉफिट आहे 2018चा 13,000 म्हणजे फिक्स्ड कॉस्ट किती आली 11,000 11,000. मग आता आपण BEP काढू शकतो. म्हणजे ब्रेक इवन पॉईंट इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय PV रेशो. फिक्स्ड कॉस्ट किती काढली आपण 11,000, PV रेशो किती आहे 20%. म्हणजे BEP इन सेल्स किती आल्या ₹55,000 ₹55,000. त्यानंतर काय करायचे प्रॉफिट वेन सेल्स आर ₹1,50,000. ज्यावेळेस सेल्स ह्या 1,50,000 रुपये होतील त्यावेळेस प्रॉफिट किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग त्याचा फॉर्म्युला काय तर सेल्स काढताना म्हणजे डिझायर्ड सेल्स काढताना म्हणजे समजा एवढा प्रॉफिट असेल तर सेल्स किती करावे लागतील त्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. सेल्स इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट डिवायडेड बाय PV रेशो. मग आपण त्याचं या ठिकाणी रिअरेंज करून तो फॉर्म्युला कसा तयार केला तर प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स इंटू PV रेशो मायनस फिक्स्ड कॉस्ट. इथं आपल्याला सेल्स घेताना ज्या सेल्सला प्रॉफिट काढायचं आहे त्याच सेल्स घ्यायच्या आहेत. आपण वर प्रॉब्लेममध्ये पाहूयात. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे प्रॉफिट वेन सेल्स आर ₹1,50,000
म्हणजे काही विद्यार्थी काय करतील 2018च्या सेल्स घेतील, त्यांचा या ठिकाणी आन्सर चुकेल. म्हणजे ज्या सेल्सला प्रॉफिट काढायचं असते काढायचं आहे त्याच सेल्स आपल्याला इथं घ्याव्या लागतील. म्हणजेच या ठिकाणी प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो मायनस फिक्स्ड कॉस्ट. म्हणजे सेल्स घेणार आपण 1,50,000 इंटू पी व्ही रेशो आपला आहे 20% मायनस फिक्स्ड कॉस्ट आहे 11,000. जे प्रॉफिट इज इक्वल टू 30,000 म्हणजे 1,50,000च्या 20% म्हणजे किती आलं ते 30,000 मायनस आपली फिक्स्ड कॉस्ट आहे 11,000. जे प्रॉफिट इज इक्वल टू किती आला 19,000 19,000. त्यानंतर चौथं आपल्याला विचारलं आहे मार्जिन ऑफ सेफ्टी ऑफ इयर 2018. मग 2018च्या मार्जिन ऑफ सेफ्टी त्याचा फॉर्म्युला काय तर ॲक्च्युअल सेल्स मायनस बी ई पी सेल्स. मग प्रॉब्लेममध्ये 2018चे ॲक्च्युअल सेल्स आहेत 1,20,000, बी ई पी सेल्स आपण काढल्या 55,000. म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी ऑफ इयर 2018 रुपीज किती आलं 65,000. आणि शेवटचं विचारलेलं आहे व्हेरिएबल कॉस्ट ऑफ बोथ द इयर्स. मग व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला सेल्स मायनस कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट काढत असताना कॉन्ट्रीब्युशन सेल्समधून मायनस केलं की तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट मिळते. मग आता इथं दोन्ही वर्षाचं व्हेरिएबल कॉस्ट विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर दोन्ही वर्षाच्या या ठिकाणं कॉन्ट्रीब्युशन काढून घ्यावं लागेल. मग पहिल्यांदा आपण कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो हा फॉर्म्युला इथं वापरला. कारण ईच इयर म्हणजे प्रत्येक इयरचं आपण काय करतो इथं कॉन्ट्रीब्युशन काढतो. म्हणजे एकाच वर्षाचं पर्टिक्युलर जर कॉन्ट्रीब्युशन काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय तर सेल्स इंटू पी व्ही रेशो. आणि 2 वर्षाचा या ठिकाणी प्रॉफिट दिला असेल सेल्स दिला असेल तर तिथं आपण फॉर्म्युला वापरणार चेंजेस इन प्रॉफिट डिवायडेड बाय चेंजेस इन सेल्स इंटू 100. मग आता 2017चं या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन आलं 1 लाख इंटू 20%, 20,000 आलं कॉन्ट्रीब्युशन 2017चं. 2018चं कॉन्ट्रीब्युशन येतं आहे 1,20,000 इंटू 20% म्हणजे कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू 24,000. मग आता व्हेरिएबल कॉस्ट ऑफ 2017 2017च्या व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय सेल्स मायनस कॉन्ट्रीब्युशन. 2017च्या सेल्स आहेत 1,00,000, कॉन्ट्रीब्युशन आपण फाइंड आउट केलं 20,000 म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट ऑफ 2017 इज नथिंग बट यावर 80,000 80,000. त्यानंतर तुमचं व्हेरिएबल कॉस्ट ऑफ 2018 2018च्या व्हेरिएबल कॉस्ट 1,20,000 मायनस 24,000 म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू रुपीज 96,000. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपला या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. म्हणजे आपण काय काय फाइंड आउट केलं पहिल्यांदा पी व्ही रेशो काढल्यानंतर बी ई पी म्हटल्यानंतर इथं आपण फिक्स्ड कॉस्टसुद्धा कशी फाइंड आउट करायची हे या ठिकाणी आपण पाहिलं. त्यानंतर फिक्स्ड बी ई पी काढल्यानंतर मार्जिन ऑफ सेफ्टी काढल्यानंतर प्रॉफिट काढला. म्हणजे सेल्स जर दिल्या असतील तर त्या सेल्सला प्रॉफिट किती येईल तो काढला. आणि शेवटी व्हेरिएबल कॉस्ट ऑफ बोथ द इयर्स हे आपण काय केलेलं आहे फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच.